तर माझी ब्रेन मॅपिंग करा, माझ्या ब्रेन मॅपिंग सोबत जरांगेची करा, जे आता आरोपी पकडलेत त्यांचीही करा आणि ब्रेन मॅपिंग सोबत नार्को टेस्ट सुद्धा करा. कोर्टाची अडचण येत असेल तर मी स्वतः वकील लावून आरोपीची, जरांगेची आणि माझी कोर्टाकडून परवानगी घेऊन या ठिकाणी ब्रेन मॅपिंग आणि नार्कोची टेस्ट एकदा करू, म्हणजे लक्षात येईल खरं काय खोटं काय. उठायचं आणि एखाद्याला बदनाम करायचं आणि यांचं बोलणं मुख्यमंत्र्याची आयमाय काढायची, भुजबळांची आयमाय काढायची. आमची तर जपच आहे. पंकजा ताईला काय नाही ते बोलायचं. घरात इंग्रज आले होते. ही बोलायची पद्धत आहे का पुरुषाची? आपल्यापैकी कुणाला आपल्या आई बहिणीवर जर शिवी दिली तर राग येणार नाही, पण तरी सुद्धा गप गुमान आम्ही तो राग गिळलाय. का? तो हो, आम्हाला सुद्धा वाटतं की मराठा समाजाला आरक्षण दिलं गेलं पाहिजे, पण ते ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता. आता त्यांच्याकडे काय आहे, काय दाखवणार आहे, 4 दिवसानं काय दाखवणार आहे मलाही म्हणता येतं. माझ्याकडे काय आहे काय नाही, 4 दिवसांनी काय दाखवायचं. आज आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी काही तयार करता येतं, काही. आता माझ्या मध्ये फोनवर बोलणं झालं. एकमेव माझा फोन आहे जो 24 तास चालू असतो. मी का चालू ठेवतो? का माझ्या आजूबाजूला आणि ज्यांचा सगळ्यात जास्त माझ्यावर विश्वास आहे ते गरीबातले गरीब माणसं, आणि त्यांना कुठलीही अडचण आली तर त्या अगोदर माझा फोन लावतात, त्यांची अडचण होऊ नये म्हणून मी माझा फोन चालू ठेवतो. सहकार्याला तर बोलतोच, पण त्यांच्या अडचणी सोडवतो. आता त्याच्यात जर मला कोणी फोन केला आणि बोलले तर याचा अर्थ त्या अर्थाने बोललो, त्यांना संपवण्याच्या ह्याच्या संबंधित बोललो. कशासाठी? आणि ह्या सगळ्या गोष्टी मनोज जरांगेजी फार महागात पडणार आहे. कर्मा रिपीट्स. जेवढं तुम्ही खोटं कराल तेवढं खोटं तुमच्या विरोधात सुद्धा फिरेल, हे लक्षात ठेवा. आणि मला संपवायचं म्हणजे का? मी त्या दिवशी पहिल्यांदा ओबीसी